राजापूरहून नवी मुंबईतील माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचा मृतदेह माथेरानमधील दरीत पोलिसांना आढळून आला। पार्थ काशीनाथ भोगटे वय 46 आणि लक्ष्मी पार्थ भोगटे वय 46 अशी दोघांची नावे आहेत। राजापूर शहरातील प्रसिद्ध फॅशन हाऊस या कापड दुकानाचे मालक काशीनाथ भोगटे यांचे पार्थ हे ज्येष्ठ पुत्र होत। पार्थ आणि सौ लक्ष्मी यांच्या या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या कुटुंबाला जबर धक्का बसलाय। राजापूरचे रहिवासी असलेले पार्थ आणि सौ लक्ष्मी हे दोघं 11 जुलैला माथेरानला फिरण्यासाठी आले होते। संध्याकाळच्या सुमारास हे जोडपं फिरण्यासाठी बाहेर पडलं। त्यांचा मुक्काम तेथील हॉटेल ब्राईट लँडमध्ये होता। फिरण्यासाठी गेलेलं जोडपं परतलं नसल्याचं दुसऱ्या दिवशी हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं। त्यांनी याची माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकाला दिली। व्यवस्थापकांनी पोलिसांना याबद्दल कळवलं। पोलिसांनी या दाम्पत्याचे फोटो तेथील व्हॉट्सअॅपच्या अनेक ग्रुप्सवर पाठवले। दाम्पत्याबाबत काही माहिती समजल्यास ते कुठे दिसल्यास कळवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं। पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता हे दोघे इको पॉइंटला जाताना दिसले। त्यांचं शेवटचं लोकेशन दरीजवळ असल्याचं तपासातून स्पष्ट झालं। यानंतर सह्याद्री रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली। त्यांनी दरीत शोध सुरू केला। याबाबत माथेरान पोलिसांकडून पार्थ यांच्या राजापुरातील कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला। त्यानंतर 14 जुलैला पार्थ यांचे लहान भाऊ रुद्राक्ष भोगटे माथेरानला पोहोचले। त्यांनी माथेरान पोलीस ठाणं गाठलं आणि भाऊ आणि वहिनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। रेस्क्यू टीमला सोमवारी 15 जुलै रोजी लुईसा पॉइंट जवळ दरीत या दोघांचे मृतदेह सापडले। त्या दोघांचे मृतदेह आढळून आल्याचे आणि सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले। याची माहिती रेस्क्यू टीममधील सदस्यांनी दिली। या प्रकरणात अद्याप तरी शवविच्छेदन अहवाल समोर आलेला नाही। त्यामुळे जोडप्यानं आत्महत्या केली की अपघात झाला याबाबत तपास सुरू असल्याचं रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं। प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते, राजापूर। माथेरान पोलीस स्टेशनला काल दिनांक 14 तारखेला मिसिंगचे तक्रार दाखल झालेल्या दोन, एक लक्ष्मी भुगटे आणि पार्थ भुगटे राहणार राजापूर, ती दोन्ही पर्यटक इथे ब्राईटलँड हॉटेलला आलेली होती आणि त्यांची मिसिंग झाल्यामुळे आम्ही आणि येथील स्थानिक सह्याद्री सामाजिक आपत्कालीन संस्था यांच्या सदस्यामार्फत आणि पोलीस असं संयुक्तपणे सर्च मोहीम काढून त्या मोहिमेदरम्यान लुईजा पॉईंटजवळ दरीमध्ये त्या दोघांच्या बॉड्या पडलेल्या दिसल्या। त्याच्यामुळे संयुक्तपणे फार यशस्वीपणे ती कामगिरी करून दोन्ही बॉड्या वर काढलेल्या आहेत।